तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 38 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत। पहिला आपण पेपर कटिंग करायची। पूर्ण उंची आहे 14, 1.5 इंच वाढवायची आहे। पुढच्या भागाला 15.5 घेतली आहे। इथून आधी अर्धा इंच किंवा पाव इंचावर मार्किंग करून घ्यायची पूर्ण आय हुक पट्टीसाठी। हे बघा मी मार्किंग करून घेतली आहे। आता ही लाईन सोडून आपण शोल्डर घ्यायचं आहे। शोल्डर मी 5.5 घेतलाय, मुंडा 6, छातीचा ब्लाउज आहे। 38 चा चौथा घ्यायचा, 9.5, 2 इंच शिलाईला। कमर घेर आहे 32, 8 घेतलाय चौथा, 2 इंच शिलाईला। गळा रुंदी 2.5 घेतली आहे। पुढचा गळा आहे 6.5, इकडून पण 2.5। इथे 1 इंचावर मार्किंग करायची आणि मागचा भाग असेल तर 1.5 इंचावर। हा पुढचा भाग आहे आपला। इथे मी 2.25 इंचावर मार्किंग करते। इथे पण 2.25 सरळ लाईन मारून घ्यायची ही। ते थोडासा 1 इंच वरती असा आकार द्यायचा योक पट्टीला। कटोरी आहे आपली 6 इंच, मी 6 इंचावर मार्किंग केली आहे। इथे इथून 1 इंच वरती घ्यायचं, क्रॉस लाईन द्यायची ही आधी। थोडासा आपल्याला इथेच आकार द्यायचा आहे, बाकी सेम अशीच येणार। आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे। आणि इथून आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे चुनी पडणार नाही काखेमध्ये। ही कटोरी आपल्याला वेगळी काढायची आहे, वाढून घ्यायची आहे। मी डायरेक्ट ही अस्तरवरच कटिंग करून दाखवते तुम्हाला। आपण हा भाग कटिंग करून घेऊया। मी इथे पाव इंचावर हे बघा जास्त कटिंग करते। पाव इंचच घेतलंय, त्याच्यावर नाही घेतलंय। पेपरवर का कटिंग करायचं पहिलं, कारण की आपला अस्तर वेस्ट जात नाही। डायरेक्ट जर आपण अस्तरवर कटिंग केलं तर आपला कपडा वेस्ट जातो, कारण की कटोरी आपण ती काढणार। ही आता आपण कटोरी काढणार, ती आपली वेस्ट जाणार, परत आपण दुसरी काढणार, मग त्यामुळे कपडा आपला वेस्ट जातो। म्हणून पहिलं पेपर कटिंग करायचं कटोरीच्या ह्याला। आणि जर तुम्ही पेपर पॅटर्न करून ठेवलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये। हे बघा कटोरी मी थोडी क्रॉस ठेवली आहे। आधी आपण हाय तशीच मार्किंग करून घेऊया। आता आपल्याला इथून 1.5 इंच आणि इकडून 1.5 इंच, इथून पाव इंचच घ्यायचंय। ह्याचा मध्य काढायचा, इथून 1.5 इंच खाली। अडीच इंचाचा टक्स द्यायचा वरती। ते मी शिवताना दाखवीन तुम्हाला, स्टिचिंग करताना। आता हे कटिंग करून घ्यायचं। आपण आधी पहिले चेक करायचं आहे। हे बघा थोडंसं जास्त येते कटोरी। हे बघा इथे कटिंग केली आहे। मग खालून इथून मी अर्धा इंच सोडलाय, ते आपल्या शिलाईमध्ये जातं म्हणून। मी बाही करून ठेवलेली आहे मला, कारण की ऍडजस्ट करून करायचंय म्हणून मी हे पहिलंच कटिंग करून ठेवलंय। मी तुम्हाला कटोरीच फक्त दाखवणार आहे।
झाली आहे, आता आपण स्टिचिंग करूया। हे बघा आपलं कटिंग झालेलं आहे, आता आपण स्टिचिंग करूया। पहिला अस्तर जॉईन करून घ्यायचे। एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं। इंचावर मार्किंग करायचं, 2.5 इंचावर इथे टक्स मार्किंग। हे बघा आपली कटोरी किती मस्त आली आहे, व्यवस्थित एकदम। कटोरी आपली किती व्यवस्थित आली आहे। आता तुम्हाला जर आय हुकची पट्टी जर कमी हवी असेल तर थोडंसं इथे कटिंग केलं तरी चालेल। हे दोन्ही एकमेकांवर ठेवून थोडंसं अजून क्रॉस घेऊन तुम्ही अशी कटिंग करू शकता, त्याने काही फरक पडत नाही, फक्त आपली आय हुकची पट्टी थोडी कमी येते। खेचून लावायची नाही, कधी पण अलगद त्यांनी लावायची। हा बघा सेप किती व्यवस्थित आलाय, डबल शिलाई मारून घ्यायची। बघा आपला कटोरीचा सेप पण बघा किती व्यवस्थित आहे एकदम। दुसरी पण आपण जॉईन करून घ्यायची तशीच। थोडंसं इथे वाढलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं। कधी पण आपण ब्लाऊज शिवताना एक एक आपण जसं जॉईन करणार तसं आपण चेक करायचं व्यवस्थित आहे की नाही ते। हे बघा आता आपला हा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा क्रॉस मध्ये। हे बघा मी योक पट्टी बघा कशी जॉईन करते। ही पहिली आपण सरळ बाजू अशी उलटी बाजू करायची आणि इथून हे बघा खालच्या साईडनी ही योक पट्टी द्यायची अस्तरची। आता इथून दाब शिलाई द्यायची। आता आपण दुसरा पण योक लावून घेऊया। खेचून लावायची नाही, व्यवस्थित लावायची अशी। आता आपण आय हुकची पट्टी करून घेऊया पहिली।
थोडंसं मी हे बघा इथे कटिंग केलंय व्यवस्थित स्ट्रेट येण्यासाठी। हे बघा आता आपण आय हुक पट्टी लावून घेऊया। आपली कटोरी किती व्यवस्थित आली आहे बघा। आता आपण दुसरी पण असं जॉईन करून घेऊया। एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं। आता आपण कंबरपट्टी करून घेऊया। कमी जास्त आहे ते आपण थोडं पहिलं कटिंग करून घेऊया। म्हणून कधी पण ब्लाऊज शिवताना जेव्हा जेव्हा तुम्ही शिलाई मारून घ्याल तेव्हा चेक करत राहायचं। हे बघा आपण हे थोडंसं कटिंग करून घेऊया। आता व्यवस्थित आहे, कटोरी पण बघा किती व्यवस्थित आहे। आता आपण पहिली गळ्याला पट्टी लावून घेऊ। क्रॉस पट्टी घेतली आहे मी बघा क्रॉस पट्टी घेतली आहे। पण पहिले चेक करून बघायचं आहे। हे बघा परफेक्ट आहे। हे बघा आपली कटोरी पण किती व्यवस्थित, कप्स न लावता सुद्धा कटोरी बघा किती व्यवस्थित आहे। पफ पण किती व्यवस्थित आलेत त्याचे, आणि गळा पण बघा ब्रॉड आहे। साधी आणि सोपी पद्धत आहे ही कटोरी ब्लाउज शिवण्याची। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।